नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी हा शो संपायला आता काही दिवसच उरले आहेत आणि हा शो कोण जिंकणार याची उत्सुकता मात्र प्रेक्षकांमध्ये खूप जास्त आहे. सध्या प्रेक्षक हे आपल्या आवडत्या सदस्याला सपोर्ट करतानाच म्हणजेच वोटिंग करताना आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आता या घरामध्ये फक्त 6 सदस्य उरलेले आहेत आणि नुकताच वर्षा उसगावकर यांचा ह्या घरातला प्रवास संपलेला आहे. वोटिंग ट्रेंडनुसार बिग बॉसने फेअर डिसिजन दिल्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक समाधान दिसून येत आहे. मित्रांनो, काल रात्रीपासूनच ह्या वोटिंग लाईन चालू केलेल्या आहेत. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार आपण जाणून घेऊया की कोणता सदस्य कोणत्या क्रमांकावर आहे. तर सूरज चव्हाण देखील इतर सर्वांवर कसा भारी पडतोय हे देखील बघूया. त्यापूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार सर्वात कमी वोटिंग घेऊन 6व्या नंबरवर जे आहे ती आहे जान्हवी किल्लेकर. वोटिंगनुसार सेकंड लास्ट नंबरला जे आहे ती आहे निक्की तांबोळी. निक्कीला देखील इतकी जास्त काही वोटिंग नाहीये आणि ती टॉप 5च्या मध्ये सर्वात शेवटला राहील असं दिसून येत आहे. त्यानंतर नंबर 4 वर जे आहेत ते आहे धनंजय पवार. धनंजय पवार यांना निक्कीपेक्षा खूप जास्त मतं मिळालेली आहेत. टॉप 3 सदस्यांपैकी 3 नंबरवर जी आहे ती आहे अंकिता प्रभू बालावलकर. अंकिताने डीपी दादांना बरेच मागे टाकलेले आहेत. त्यानंतर जे 2 नंबरवर आहेत ते आहेत अभिजित सावंत. मित्रांनो, अभिजितचे खूप सारे फुटेज दाखवायला चालू केलेले आहेत. अभिजितची इमेज चांगली व्हावी आणि त्याला सगळ्यात जास्त वोटिंग व्हावे ह्यासाठी बिग बॉसचे निर्मात्यांकडून प्रयत्न केलेले जात आहेत हे दिसून येत आहे. इतकं असूनही सर्वात जास्त वोटिंग घेऊन सूरज चव्हाण हा 1 नंबरवर आहे. सूरजला प्रेक्षकांकडून खूप जास्त प्रेम मिळत आहे हे दिसून येत आहे. त्याचा साधेपणा प्रेक्षकांना खूप भावलेला दिसतोय. सूरजला सर्वाधिक मते मिळालेली आहेत आणि त्याचबरोबर बिग बॉसचे काही माजी सदस्यांनी आणि सिनेसृष्टीमधील कलाकारांनी सूरजला पाठिंबा दर्शवलेला आहे. सूरजला मिळालेल्या मतांकडे पाहिलं तर सूरजच्या आसपास पण कोणी दिसत नाहीये. इतर सर्व सदस्यांच्या मतांची जर बेरीज केली तर त्याच्यापेक्षा जास्त मतं ही सूरजला मिळालेली आहेत. इतका प्रचंड पाठिंबा सूरजला मिळत आहे. हे सर्व पाहता सूरज हा या वर्षीचा निर्विवाद विजेता ठरणार आहे हेच दिसत आहे. आणि जर असं काही झालं नाही आणि बिग बॉसने पुन्हा दुसऱ्याला विजेता केलं तर मात्र प्रेक्षकांची नाराजी बिग बॉस ओढवून घेणार आहे. तर मित्रांनो, यावर तुमचं काय मत आहे? ह्या वर्षीची ट्रॉफी कोण जिंकणार? कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.